रेडी स्टार्ट। अध्यक्ष महाराज, आज सर्वात अधिक महत्त्वाचा जर कोणता प्रश्न असेल तर तो म्हणजे आमच्या राष्ट्रीय आर्थिक नीतीमध्ये सर्वाधिक जोर कोणत्या गोष्टीवर दिला जावा हा होय। हे सर्वांनाच मान्य करावे लागेल की वाढती महागाई रोखण्यासाठी आणि वाढत्या किमतीमध्ये योग्य ती स्थिरता निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत। वस्तूंच्या किमतीसंबंधी आमचे जे धोरण असेल ते लोकांची आय आणि श्रमिकांना द्यावा लागणारा पगार यांच्याशी निगडीत असणे अत्यंत आवश्यक आहे। आज सर्वात अधिक आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आमच्या जीवन निर्वाहाच्या खर्चात स्थिरता आणणे ही होय। आमच्या राष्ट्रीय आर्थिक नीतीचा एक आधारभूत उद्देश म्हणून आपण या गोष्टीकडे पाहणे आवश्यक आहे असे मला वाटते। किमतीमध्ये स्थिरता आणणे याचा अर्थ असा मात्र नाही की किमती वाढण्यावर किंवा किमती खाली येण्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश लावला जावा। आम्हाला असा विश्वास वाटतो की किंमत, लोकांची क्रयशक्ती आणि श्रमिकांचे पगार या तीनही गोष्टींमध्ये एक समन्वित नीती जर आपण अंगीकारली तर सध्या अस्तित्वात असणाऱ्या विभिन्न आंतरविरोधी प्रवृत्तींना आळा घालणे सहज शक्य होईल। आमच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला तणावाच्या वातावरणात घेऊन जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर कडक नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। जर आमच्या सरकारला हे शक्य झाले की वेगवेगळ्या क्षेत्रात अस्तित्वात असणाऱ्या योजनांचा आढावा घेऊन आगामी वर्षात राष्ट्रीय आय किती प्रमाणात वाढू शकेल हे निश्चित सांगता येईल, तर आम्हाला असा विश्वास वाटतो की किमतीवर नियंत्रण आणणे या सरकारला शक्य होईल। अर्थात खरी गोष्ट ही आहे की संभाव्य राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत निश्चित अंदाज बांधण्याचे जे प्रयत्न जगातील अनेक पाश्चिमात्य देशात चालले आहेत ते सध्यापर्यंत तरी विफल झालेले आहेत आणि साऱ्या जगातील अर्थशास्त्रज्ञ या संबंधी चर्चा करीत आहेत। पण आपण असा प्रयत्न करणे जरुरीचे आहे।